वरुड तालुक्यातून आणखी एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड ते राजुरा बाजार मार्गावर एक भीषण अपघात झाला असून जे झाड रस्त्यावर कोसळले होते त्या झाडावरच आता भरधाव वेगाने येऊन दुचाकी धडकल्याने या 3 जण गंभीर जखमी झाल्यात। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी अमरावती रेफर करण्यात आलाय। वरुड तालुक्यातून आणखी एक अपघाताबाबत मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। नुकत्याच काही वेळा आधी आपण एक अमरावती टुडे न्यूजवर बातमी प्रसारित केली की वरुड ते राजुरा बाजार मार्गावर एक मोठं झाड कोसळलं होतं आणि ते झाड युद्ध पातळीवर हटवण्याचं काम शिवशक्ती आधार फाउंडेशनचे निलेश साबळे व जगबीर सिंग भावे यांच्या टीमनी सुरू केलेलं होतं। मात्र तेवढ्यातच वरुड कडून राजुराकडे जाणारे 3 युवक एका दुचाकीवर होते। हे भरधाव वेगाने होते आणि थेट हे अंधार असल्यामुळे त्यांची दुचाकी भरधाव वेगाने असल्यामुळे ते डायरेक्टली त्या झाडावर आदळले आणि त्यानंतर तिथेच उपस्थित असणारे निलेश भाऊ साबळे यांनी त्यांना तात्काळ आपल्या रुग्णवाहिकेत टाकून ग्रामीण रुग्णालयात आणलं। निलेश भाऊ, कशी ती परिस्थिती होती, नेमकं किती वाजताचा वेळ होता आणि कसं ते झालं ॲक्सिडेंट, म्हणजे तुमच्या डोळ्यात देखत झालं? 8-8:30च्या वेळेला मला फोन आला। मी तिथं घटनास्थळी पोहोचल्याबरोबर मी जगबीरला फोन केला, तो तात्काळ त्याची टीम घेऊन आला। तर त्यानंतर मी तलाठी कार्यालय चव्हाण साहेबाला फोन केला। त्यानंतर मी राजकुमार भाऊ राजुरा बीटचे आहे त्यांना पण पोलीस स्टेशनला फोन केला। त्यानंतर हे यांची टीम घेऊन आले। आम्ही इकडली तिकडली वाहतूक थांबलेली होती, आम्ही त्यांना पण थांबवलं आणि लगेच आम्ही झाड कापायला सुरुवात केली। झाड भरपूरसं कापून झालेलं होतं आणि सर्व पब्लिक सांसून झाली होती। हे 3 जण खूप जोरात येत होते, यांना आम्ही 3-4 जणांनी हात दिला पण हे थांबले नाही। की यांचा स्पीड इतका होता खतरनाक की यांनी डायरेक्ट त्या झाडामध्ये घुसले आणि हे 2 जण त्या साईडला फेकल्या गेले आणि एक हा मुलगा इथं पडला। त्याला तात्काळ मग आम्हाला तिथे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती आणि ड्रायव्हर गावात होता। मी तरी याला फोन केला, त्याने ॲम्ब्युलन्स आणली पण तिथे एक स्विफ्ट डिझायर गाडी होती। जसबीर सिंगनं यानं गाडी काढली, आम्ही 3-4 जणांना लगेच त्याला उचलून गाडी तसे टाकले आणि तात्काळ आम्ही राजुरा वरुड ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि त्यांचा इथं पुढील उपचार सुरू आहे। या अपघातामध्ये ते 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना प्राथमिक उपचार देऊन सध्या अमरावती येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलेला आहे। याच ठिकाणून दोन्ही ॲम्ब्युलन्समध्ये 3 रवाना करण्यात आलेला आहे। हा अपघात जो आहे दरम्यान 8:30 वाजताच्या दरम्यान 8:15ला हा अपघात घडलेला आहे। 7 वाजता हे झाड कोसळलेलं होतं आणि या झाडाला हटवण्याचं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते। मात्र हे दुचाकी इतक्या भरधाव वेगाने होती की हे थेट त्या झाडावर जाऊन आदळले आणि निलेश भाऊ जे आहेत मागील 10 ते 15 बातम्यांमध्ये तुम्ही बघताय की निलेश भाऊ प्रत्येक जे अपघातग्रस्त रुग्ण आहेत त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करत असतात। निलेश भाऊ, काय या मागचा उद्देश आहे तुमचा की कुठलाही अपघात हो तुम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन निस्वार्थ भावनेने जाता, कुठलाही शुल्क घेत नाही आणि रुग्णांना मदत करता? माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे का प्रत्येकाला, कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा रोडवर अपघात झाल्यावर कोणी वेळ कोणावर येऊ शकते। रोडवर अपघात झाल्यावर काही लोक भेते ब्लड पाहिल्यावर, पण ही वेळ प्रत्येकावर येऊ शकते। म्हणून म्हटलं माणुसकी ह्या नात्याखातीर प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली पाहिजे, हीच माझी भावना आहे, बाकी काही नाही आहे। क्या बताएंगे जगबीर सिंह जी, आप भी वहाँ पे थे, कैसा ये अपघात हुआ? ते रस्ता झाडावर रोडावर पडलं होतं, ते झाड साफ करणं चालू होतं। आमची संपूर्ण टीम ते गाडीला हात देत होती, थांबा थांबा, पण ते थांबले नाही। ते एकदम झाडात जाऊन त्यांनी टक्कर मारली। टक्कर एवढी जबरदस्त होती का तिथं कोणीच नव्हतं, फक्त निलेशदा आम्ही 3 होतो। आम्ही 3घांनी उचलून एका गाडीत आणून सरकारी हॉस्पिटल वरुडला आणून त्यांचा उपचार सुरू केला। पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीला पाठवलेलं आहे। देवाची कृपेने ते सध्या सुरक्षित आहे। पुढील उपचार आपण बघू शकतो। ही धडक इतकी जबर होती की या धडकेमध्ये ते 3 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले। त्यांना तातडीने उपचार मिळाल्यामुळे प्राथमिक उपचार देऊन त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, मागील 15 दिवसामध्ये आपण वरुड तालुक्यामध्ये अपघातांची जी मालिका सुरू आहे ते बघतोय। त्यामुळे वाहन सुरक्षित चालवा, वादळ वारा पाऊस सुरू असताना कुठेतरी थांबा, मात्र अशा वेळेस वाहन चालू नका, वाहन सुरक्षित चालवा। भरधाव वेगाने असणारे वाहन जे आहेत त्यामुळे मोठे अपघात होताना आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे वाहन सुरक्षित चालवा हेच आवाहन आम्ही तुम्हाला करतो। कॅमेरामॅन सागरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।